श्री स्वामी समर्थ। आजची सकाळी मी देवपूजा आवरून म्हणजे आज नवीन वर्षाची पहिल्यांदा देवपूजा आवरून घेण्यासाठी सकाळी पहिल्यांदा लवकर उठले, आंघोळीला पाणी ठेवलं, गरम पाणी पिऊन घेतलं आणि तोपर्यंत त्यांनी सगळी झाडलोट करून घेतली। त्यांनी मला घरात मदत करतच असतात, घरातली म्हणजे दोघांनीसुद्धा कामं वाटून घेतली की पटपट कामं होत असतात, त्यामुळे त्यांनी मला सगळ्या गोष्टीत मदत करत असतात। मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की 15 दिवसाला शाई, ही 8 ते 10 दिवसाची शाई एवढी साठलेली आहे। आणि पूजा केल्यानंतर स्वामींना प्रसाद आज मी खिरीचा दाखवलेला होता। त्यानंतर मी चहा घेऊन रोजची सेवा जी असते अध्याय पठण वगैरे ती केली आणि आज मी ही जी पूजा केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती सांगा। आणि आज तुमच्याशी मी नवीन वर्षाची सुरुवात किंवा संकल्प किंवा माझा चॅनलवरती अजून काय मी प्रयत्न करणार आहे ह्याबद्दल 2 गोष्टी बोललेल्या आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी माझी इच्छा आहे। आणि ही माझ्या मुलगीची रूम आहे खालची, मी तुम्हाला दाखवणारच होते पूर्ण, पण मला दाखवायला मिळालेली नव्हती। आज तो चहा घेण्यासाठी वरती आल्यानंतर मी त्या व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची परमिशन न घेताच मी आज तो व्हिडिओ तुम्हाला थोडासा दाखवला आहे, कारण तो त्याला आवडत नाही। त्याचं हे काम तिथं चालू असतं ते मी तुम्हाला दाखवलं, त्याचं कम्प्युटर लॅपटॉप वगैरे सुरू असतो तिथं आणि तो झोपत पण तिथं खालीच असतो। मुलगी माझी सांगलीत असल्यामुळं राहायला ती तिकडं, तिची रूम असल्यामुळं ती तिकडंच असते आणि आज नवीन वर्षाचं कॉलेज सुरू झाल्यामुळं ती तिकडेच होती, त्यामुळे तिचं काही शूट घेता आलं नाही। तरी पण मी आता जे पुढं व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बोलले ते तुम्ही जरा असं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा अशी मी विनंती करतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना आणि माझ्या यूट्यूब परिवारातील सगळ्या सदस्यांना नवीन वर्ष 2026च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष जाताना आपल्याला सगळ्यांनाच अनेक अनुभव आले, काही सुखाचे क्षण होते तर काही कठीण प्रसंगही आले, पण या सगळ्यातून आपण एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली, देवावरचा विश्वास आणि धीर कधीच सोडू नये। दत्त महाराजांचा आशीर्वाद किंवा स्वामींचा आशीर्वाद घेत मी प्रार्थना करते की हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आरोग्य, समाधान, शांती आणि भक्ती घेऊन येऊ। ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांच्या संकटावर श्री स्वामी समर्थ महाराज कृपा करतील, ज्यांना मार्ग सापडत नाहीत त्यांना योग्य दिशा देतील। आणि आपण सगळे रोज धावपळीत असतो, पण या नवीन वर्षात एक छोटासा संकल्प करूया। तो संकल्प काय असावा? आपलं आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपलं भक्ती, घर, कुटुंब आणि काम हे सगळं नीट करण्यासाठी आपलं शरीर तंदुरुस्त असायला हवं। त्यासाठी आपण रोज किमान एक 20-30 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करूया किंवा आपण योगासन किंवा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करूया। वेळेवर जेवण आणि पुरेशी जर झोप घेतली तर काहीही अवघड नाही, पण याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो। घरगुती आणि सात्विक आहार यालाही खूप महत्त्व आहे। बाहेरचं जेवण न खाता आपण घरचंच ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करूया। पौष्टिक अन्न हेच खरी म्हणजे आपल्या आयुष्यातील चांगलं जेवण म्हणजे पौष्टिक जेवण जे आहे हेच खरी औषध आहेत आपल्या आयुष्यात। मी माझ्या चॅनलवर ज्या रेसिपीज शेअर करतो त्या चवदार असतातच, पण आरोग्यालाही उपयोगी असतात। हेच माझे प्रयत्न आहेत। मनाचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे। रोज सकाळी किंवा रात्री 2 मिनिटं तरी आपण डोळे बंद करून स्वामींचं स्मरण करूया, मन शांत ठेवूया, राग, चिंता, नकारात्मक विचार थोडे थोडे सोडायला शिकूया, कारण शांत मनातच देव वास करतो असं मला तरी वाटतं। भक्तीचे विचार किंवा गुरु दत्त महाराजांचे अध्याय आणि घरगुती रेसिपीज मी शेअरच करत असते। हे सगळे तुमच्या प्रेमामुळे शक्य होतं आणि तुमच्या प्रत्येक लाईक आणि कमेंटमुळे तुमचा आशीर्वाद मला मिळत असतो। मला अजून पुढे जाण्याची ताकद तुमच्यामुळे मिळते आणि या नवीन वर्षात मी प्रयत्न करेन की अजून चांगले भक्तीपर व्हिडिओ किंवा सोप्या घरगुती रेसिपीज आणि उपयोगी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन। शेवटी एकच इच्छा, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर राहो, तुमच्या कुटुंबावर सदैव राहो। नवीन वर्ष आनंदाचं, समाधानाचं आणि भक्तीचं जाऊ। पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।